हाय हॅलो नमस्कार, मी शीला स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन मोठ्या व्हिडिओमध्ये. तर चला सकाळ सकाळ व्हिडिओला स्टार्ट केलं आहे. आणि आज ना मला देवपूजा करायचं होतं, त्यामुळे म्हटलं चला फुलं घेऊन जाते म्हणून आले होते. तर झाडांना बघा फुलं एवढं लागलात ना, म्हणजे भरले, देवाला पुरत नाही एवढं फुलं लागलात. आता मी लागतील तेवढंच घेणार आहे, जास्त काय घेणार नाही आहे. इथं आमचं माया लेकींचं तेच चालू होतं. म्हणजे ते झाड ना परत छाटणी केल्यानंतर फुटून आल्यावरती ना भरपूर फुलं लागायला लागतात. आधी झाड छोटं होतं तेव्हा छाटणी वगैरे काय केलं नव्हतं, जसं झाड होतं तसंच होतं, पण फुलं एवढे जास्त लागत नव्हते. आत्ता लागतं तेवढं लागत नव्हतं. आणि मध्ये मम्मी आली होती ना, त्यावेळी तिनं कटिंग केलं होतं. म्हटली कट केल्यानंतरच त्याला परत फांदी फुटल्यानंतर भरपूर फुलं लागतात म्हणून ना तिने कटिंग केलं होतं. आणि खरोखर ती कटिंग केल्यानंतर एवढ्या फांद्या फुटल्यात ना, म्हणजे बघू शकता किती दाटसर दिसते. जेवढ्या फांद्या आहेत ना त्या सगळ्याला फुलं लागतात, म्हणजे फुलं मायना झालं तेवढं फुलं लागतात. आणि हे त्यांना मला फुलं तोडायला थोडंसं भीती वाटत होतं, कारण मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला परवा शेअर केलं होतं बघा, पेरूच्या झाडामध्ये ना सरडा होता आणि तो झाडांमध्ये असतात, त्यामुळं दिसत पण नाही, त्यामुळे भीती वाटत होतं मला. आणि हळूहळू बघूनच इथं तोडायचं चालू होतं. तरी पण मी पलीकडचे काही घेतलेच नाही, जेवढं माझ्या हाताला येतील तेवढंच घेतलेलं आहेत. आणि भरपूर अशी काळ्या फुलं, आता तर इतकं फुलं लागायला लागलेत ना, आणि सगळ्याच झाडांना फुलं आहेत बरं का आता. आणि गुलाबाचे पण बघू शकता. मध्ये काय झालं, जेव्हा जास्वंदाची छाटणी केलं होतं ना, त्यावेळेला फक्त गुलाबाला तेवढंच फुलं होती. म्हणजे गुलाब म्हणजे फुलं नाहीत देवाला असं तर काय नाहीच आहे, म्हणजे फुलं असतातच, कोणत्या ना कोणत्या झाडाला असतातच, देवाला काय फुलं नाही असं होत नाही. आणि आता सर्रास म्हणजे जेवढी फुलाची झाडं आहेत ना आमच्याकडे, तेवढ्या सगळ्या झाडांना फुलं आहेतच. आणि हे बघा मम्मीनं मध्यंतरी म्हणजे सेवंती नसतात का, सेवंती, पांढऱ्या सेवंतीचं तिनं रोप घेऊन आली होती गावाकडून येताना, आणि ते लावली होती, तिनंच लावलेली. तर ते इतकं म्हणजे पसरले ना, लय पसरले. तुम्हाला नेक्स्ट एका व्हिडिओमध्ये मी शेअर करेल. इतर रोहिणी काय दाखवलीच नाही, फुलं पण दाखवली नाही ती, कारण तिचं पण थोडंसं गडबड चालू होतं. सकाळी ना नसता गडबड असते, त्यामुळे जास्त काय सकाळ सकाळी तर व्हिडिओ करणं होत नाही शक्यतो, त्यामुळेच माझं राहून जाते. पण असं आता काय असेल कसं असेल तसं तुमच्यासोबत शेअर करते. आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक पण करत जा आणि कमेंटसुद्धा करत जावा. आणि कशा पद्धतीचं माझे व्हिडिओ बघायला आवडतील तेही सांगत जावं मला. आणि बघा इथं मी फुलं तोडून आणली, म्हटलं चला पटकन देवपूजा करून घेते. आणि बघा फुलं ना देवारा ना फुलांनीच भरले पूर्ण, म्हणजे देव दिसेनात एवढी फुलं झाल्यात. आणि जास्वंदाचे झाड जर फुलं असतील ना तर म्हणजे देवारा भरून भरून दिसते. इथं देवपूजा वगैरे करून घेतलं मी, त्याच्यानंतर पटकन लागली होती स्वयंपाकाला. तर आज ना दोडक्याची भाजी केली होती मी. आता ही भाजीची काय मी रेसिपी काय शूट करत बसले ना, अगोदरच मी ही भाजी केलं होतं, त्यानंतर माझ्या लक्षात आलं की चला आपण व्हिडिओ स्टार्ट केले, कंटिन्यू तर करूयात. असं होते बघा सकाळी गडबडीत. आणि आता ना त्यात शाळा पण चालू झाले, आता डब्बा वगैरे द्यायचं असते, आणि मुलांना पण लवकर भूक लागते, चहा पण करत नाही, त्यामुळे त्यांना भूक लागते. त्यामुळे सारखं म्हणतात तर मम्मी लवकर स्वयंपाक कर लवकर, त्यामुळे मग मी पटपट इथं स्वयंपाक करायला लागले. आणि आज मी ब्लाऊज घातला ना तर ते मी काल शिवलं होतं अर्जंटमध्ये, आणि एवढ्या मी घाईघाईमध्ये शिवले नाही, ते रात्रीच कटिंग करून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी रात्री मी शिवले, म्हणजे 7-8 वाजता शिवले. असं करून काय गडबडीमध्ये माझं ब्लाऊज शिवून घेतला. तर रेग्युलर होतं, साधंच वापरायचं, त्यामुळे सिंपल असं शिवलेलं आहे. आणि खरंच छान दिसते. ही साडीला ना ब्लाऊज मॅचिंग झाले, त्यातलंच ब्लाऊज आहे पण कॉन्ट्रास्ट छान उठून दिसते. तर हे बघा रात्रीच एक ब्लाऊज आले शिवायला, अर्जंट पाहिजे आहे त्यांना आज संध्याकाळपर्यंत, त्यामुळं आता हे अस्तर आणण्यासाठी काढून ठेवले, नंतर कटिंग करायचं आहे. आणि साडी पण पिकोफॉल करायचं तर पण होणार नाही म्हटलं, कारण मला अजून पण एक ब्लाऊज द्यायचा आहे, ते आधी दिलेलं आहे त्यांनी, त्यामुळं ते पण आजच मला शिवायचं आहे. म्हणून आता ही साडी नाही फॉल करायची. आणि आत्ता सगळं कामं आवरलं माझं, अजून जेवण केलं नाही मी, म्हटलं पहिला हे अस्तर आणायला द्यायचं आणि मी जेवण करायचं. आता जेवण करून थोडं कटिंग करून घेते, आणि कटिंगचे व्हिडिओ ना शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करते, तिथे नक्की बघा. आणि हे बघा अस्तर आणल्यानंतर जे मी ब्लाऊज कटिंग करून शिवायला बसले होते ना, तर ती पूर्ण करूनच उठले, कारण मला हे अर्जंट द्यायचं होतं, संध्याकाळी नेणार होते, कस्टमर नेण्यासाठी येणार होते, त्यामुळे पटकन मी शिवून रेडी केला. आणि हा ना प्रिन्सेस कटचं ब्लाऊज होता, आणि पुढच्या बाजूला पंचकोनी गाळा केले, पंचकोनी षटकोनी काय म्हणतात ते. आणि बॅकला त्यांना डीप नेक नको होतं, त्यामुळं बोटनेकचं जे डिझाईन पाहिजे होता, पण बोटनेकमध्ये डीप नेक नको होता, म्हणजे खाली जो मोठा गाळा असतो ना तसं नको होतं, त्यामुळे मग मी छोटासाच गाळा केला होता. आणि सुंदर छान दिसत होता, घातल्यानंतर तर अजून छान दिसते. आणि ह्याला ना एकाच बाजूला काठ होता ब्लाऊज पीसला, त्यामुळे त्यातलं थोडंसं काठ राहिलं होतं, म्हटलं चला बॅकला लावून सिम्पलमध्ये डिझाईन करूयात म्हणून मी बॅकला लावलं होतं. आणि मध्ये ना
पोटली बटन असतात ते लावलं होतं मी. साडीचं जे थोडंसं कापड काढून आहे ना सिम्पल असं डिझाईन केलं होतं आणि सुंदर असे गोंडे केलेत. आणि हे ब्लाऊज कसं वाटलं तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा. फायनली आत्ता बसले मी. सकाळपासून कंटिन्यू कामच चालू होतं. ते ब्लाऊज संध्याकाळ द्यायचं. काय झालं? काय नाही, ते ब्लाऊज संध्याकाळी न्यायला येणार आहे त्यामुळे ते कंप्लीट करून ठेवलं हुक लावून. आणि 2 साड्यासनी पण फॉल लावून ठेवलं. ते पण कस्टमर येणार आहे. तेवढ्यात हिनी आल्यात आता शाळेतनं. 50 पैसे म्हणजे 8 आणे. आम्ही त्यावेळी 8 आणे म्हणत होतो. आम्ही हे घेऊन गेलं का नाही, आता कसं 1 रुपया घेऊन गेलं, 1 रुपयाला आता एकच येतंय. काय पण असं ते हे नसतंय का बडीशेप वगैरे, ते एकच पॅकेट येतंय की नाही. पहिला हे 8 आणे घेऊन गेल्यावर 4-4 येत होते, 2-2 येत होते. चॉकलेट 2 येत होतं आम्ही लहान असताना. मी असताना एकच येत होतं. एक येत होतं. दीदीच्या काळात मी 8 आणे होतं. फक्त मी आणि आम्ही न्यू काळाच आहे. छान लागले बा. मस्त झाले. दिसायला तर भारी दिसायला. मी पण जरा खाते. तर बघा आमच्या गुडूला ना भूक लागलं होतं त्यामुळे तिने ना भेळ तयार केलं होतं. घरामध्ये भडंग होतं तर त्यामध्येच कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सगळं घालून भेळ केली होती आणि छान झालं होतं. मस्त झालं होतं. मी पण थोडंसं टेस्ट केलं. तेच थोडंसं खाऊन घेतलं आणि आता 8:30 वाजले होते. म्हटलं चला मुलांना पण भूक लागली, स्वयंपाक करावा. आणि हे माझं रोजचं टायमिंग झालं आता. मी लवकर स्वयंपाक करायचं म्हटलं तरी पण होत नाही, कारण माझं 7, 7:30, 8 वाजेपर्यंत मी ब्लाऊज शिवत असते. आज पण तेच झालं. साड्या पिको करायची त्या फक्त, तर तेच करून ठेवलं. तेवढा वेळ झाला. म्हटलं आता बास, आता 8:30 वाजत आले. मी पण जाते स्वयंपाक करते. तर आजचा व्हिडिओ छोटासा झाला होता. असो मी जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करणार आहे. आणि आजचा व्हिडिओ मी तर सपोर्ट आवडला असेल तर लाईक करा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.